नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय खुलताबादच्या मारुतीला, कारण आज आहे शनिवार. तसं कामानिमित्त पण जात असतो बरं मी, पण आपली महत्वाची ट्रिप म्हणजे अनप्लॅन्ड. काम जरी निघालं तर अचानक तिकडे काहीतरी स्पॉट असला तर त्याला भेट देणे हेच आपल्या अनप्लॅन्ड ट्रिपचं काम आहे. आता मी घरून निघालो आहे, एकटाच आहे. समोर गेल्यानंतर एखाद्या वेळेस आपण रुपेशला वगैरे घेऊया सोबत आणि मस्तपैकी शनिवारच्या खुलताबादचं भद्रा मारुतीचं दर्शन घेऊयात आणि जय बजरंगबली मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, जसं मी म्हणालो घरून एकटाच निघालो, परंतु आता पिकअप केलंय संभाजीनगरहून रुपेश भुजबळ साहेबांना. काय म्हणता? काहीच नाही, सगळे मजेत. ते म्हणत होते भरपूर दिवस झाले रुपेश आपल्या व्हिडिओ मध्ये आलाच नाही. म्हटलं आज घेऊन या रुपेशला. आपण सध्या पुण्याला असतो ना, त्यामुळे आता पेपर मुळे मी इकडे आलोय. रवी शेठला भेटलो, मग आता आमचा प्लॅन झाला शनिवार भद्रा मारुती संभाजीनगरचं प्रसिद्ध ठिकाण म्हणून आम्ही तिकडे निघालोय. रुपेश संभाजीनगरला आहे आणि मी त्याच्यासोबत कुठे फिरायला जाणार नाही असं शक्यच नाही रे. म्हणून आम्ही चाललोय आणि रस्ता पण आम्ही डोंगरी रस्ता निवडलाय. म्हणजे आम्हाला हे बघा, आम्ही एकदम हायवेने जाऊ शकतो पण नाही, आम्हाला डोंगरातून जायचं होतं. गावाकडचे वातावरण सगळं म्हणून आम्ही पाऊस आणि गंमत बघा, काल मी देवगडला फिरायला गेलो, पाऊस आला. आज आम्ही खुलताबादला चाललोय, आज पण पाऊस आलाय बघा. बरोबर, म्हणून फार छान वाटायला लागलं बघा. आणि खूप मस्त वातावरण झाले सध्या बाहेर. मस्त पैकी गाणे गिणे लावून मस्त चाललोय आम्ही, मजा येऊ लागली. आजूबाजूला मस्त ग्रीन झाले सगळीकडे. आता डोंगर आनंद घ्या. बरोबर. आता डोंगरात गेले ना आपण, डोंगरातलं वातावरण म्हणतो. यस. अशा प्रकारे आम्ही सगळ्या दोघांनी दर्शन घेतले भद्रा मारुतीचे. छान दर्शन झाले. मस्त शांत मंदिरात बसलो थोडा वेळ हनुमान चालीसाचं पठण केलं आणि प्रसाद घेतला. तिथे भद्रा मारुतीला दर शनिवारी खूप भक्त असे येतात की जे भक्तांना प्रसाद वाटतात, फराळच देतात. तिथे आम्ही फराळच वगैरे केलं आणि छान वाटलं, खूप भारी वाटलं. छान वाटतं खरंच. देवस्थानी गेल्यानंतर असं मन शांत आणि प्रसन्न होऊन जातं बघा. म्हणजे सगळ्या डोक्यामागच्या जगोडी काय ताण असतात, टेन्शन असतं, सगळंच निघून जातं, शांत होऊन जातं, रिलॅक्स होऊन जातं, प्रसन्न होऊन ते वाईबच तशी असते ती मंदिरामध्ये गेल्यानंतर. खरंच छान वाटतं, एकदम सुंदर. आणि त्याच्यात निसर्गाचं साथ भेटली तर मस्तच एकदम. आता दौलताबादवरून आम्ही समोरून निघलेलो आहे, आता संभाजीनगरकडे चाललोय. चलो, खूप मस्त आहे, तुम्ही पण व्हिजिट करा. मस्त आहे. रतनपूर, खुलताबाद म्हणजेच रतनपूर देखील म्हणतात खुलताबादला. बघा, हळूहळू नाव बदलायचं योगीने धरलंय मनावर. होईल, बदलल, सगळ्या गोष्टी होतील. चालेल, ठीक आहे. ओके, थँक्यू, बाय.